नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक चांगली अपडेट घेऊन आलेली लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांची ई-के-वाय-सी करायची बाकी असेल त्यांच्यासाठी इथं मुदतवाढ झालेली आहे. आता त्याची शेवटची मुदत किती असणार आहे? पात्र लाभार्थ्यांना पडताळणी कशी करायची? ई-के-वाय-सी कशा पद्धतीने होणार आहे? संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. किती तारखेपर्यंत आपण ई-के-वाय-सी करू शकतो? किती तारखेपर्यंत वाढलेली आहे? कशा पद्धतीने आपल्याला ई-के-वाय-सी करायची आहे? ओके. याचा जी-आर आलेला आहे 18 नोव्हेंबर 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथरायझेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून महिला व बालविकास विभागाकडनं दिनांक 18 नोव्हेंबर 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे लाडक्या बहिणींनो. आता याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे जी की आपण वाचून घेऊ. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याची ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथरायझेशन करण्याकरिता ई-के-वाय-सी प्रक्रिया करण्यास दिनांक 18/11/2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. किती? 18/11/2025 पर्यंत मुदत होती. तथापि राज्यातील काही जिल्ह्यात ओढावलेली नैसर्गिक आपत्ती तसेच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांच्या पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर ओ-टी-पी प्राप्त होण्यास झालेली अडचण व या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने निदर्शनास आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथरायझेशन करण्याकरिता पर्यंत ई-के-वाय-सी प्रक्रिया मुदतवाढ देण्याबाबत शासनाच्या विचारधारात होती. आता याच्यामध्ये दिलेलं आहे, आता मुदतवाढ बघू. आता शासन परिपत्रक याच्यामध्ये दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याची ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथरायझेशन करण्याकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. किती तारखेपर्यंत? ई-के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला 31 डिसेंबर 2025 म्हणजे तुमच्याकडे जवळ-जवळ अजून 1 महिन्याच्या वरती टाईम आहे. तुम्ही ई-के-वाय-सी करू शकतात व तुमचे मृत्यूचे दाखले काढू शकता. आपले वडील वारले असतील किंवा आपले पती वारले असतील त्यांचे दाखले वगैरे काढून तुम्ही हा ई-के-वाय-सी करू शकतात. ओके. त्यानंतर या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांना स्वतःचे ई-के-वाय-सी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी. जसं की तुम्हाला मी काय सांगितलं, आता कोणाचे वडील वारलेले असेल किंवा पती वारलेले असतील हयात म्हणजे घटस्फोट झालेला असेल, असं पण होऊ शकतं. ओके. त्या कारणात तुम्हाला काय करायचंय, इथं वडील किंवा पती अथवा कोणीही असो मृत्यू प्रमाणपत्र द्यायचंय, नाहीतर घटस्फोट प्रमाणपत्र द्यायचं. आपल्याकडे फारकती वगैरे झालेली असेल किंवा माननीय न्यायालयाचे जे आदेश आले असतील ते सत्यप्रत तुमच्याकडे असेल. संबंधित काही तुमच्या वाद वगैरे झाले असतील कोर्टात वगैरे काही. आता कोणाची आता फारकतीचे वाद चालू आहेत, फारकती झालेली नसते, घटस्फोट चालू आपल्याला केस टाकलेली असते. त्याचे प्रमाणपत्रही तुम्ही देऊ शकता. अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी असं जे सांगण्यात आलेलं आहे. ओके. अंगणवाडी सेविकांची त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई-के-वाय-सी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO यांचे मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी. ओके. तदनंतर जिल्हा तदनंतर जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी यांनी आयुक्त, महिला व बालविकास यांच्यामार्फत शासनास याबाबत शिफारस करावी असं इथं सांगण्यात आलेलं आहे. हे तुम्हाला टाईम दिलेला आहे. कोणते डॉक्युमेंट लागणार ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाचा दाखला द्या. मृत्यू झालेला असेल वडिलांचा किंवा पतीचा तो पण दाखला लागू शकतो किंवा आपला फारकती झाली असेल तो पण दाखवा लागू शकतो. ओके. आणि ते पण नसेल काही कोर्टात तुमची अजून केस चालू असेल आपल्या पतीबरोबर काही फारकतीसाठी त्याची तुम्ही सत्यप्रत देऊ शकता, की मी केस टाकलेली आहे फारकतीसाठी वगैरे अजून मला घटस्फोटचा दाखला मिळालेला नाही. तर कोर्टातून आपल्याला वकिलांकडून ते आपल्याला लेटर वगैरे लागणार आहे. इतकं आपल्याला लागणार आहे. या 2 गोष्टी आपल्याला लागतील. ओके. त्यानंतर तुम्ही स्वतःची ई-के-वाय-सी सगळ्यात आधी आता करून घ्यायची. नंतर तुमची ती बाकीची राहू द्यायची. म्हणजे तुमचं लाडकी बहीणचे पैसे तुमच्याकडे पडत राहतील. तुमच्याकडे टाईम पण दिलेला आहे. 1 महिन्याच्या वरती टाईम आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. तरीही 31/12/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. ओके. हे लक्षात ठेवा. सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवा. अजून 1 महिना आहे. खूप काही होऊ शकतं 1 महिन्यामध्ये. ओके. तर आपल्याकडे टाईम आहे. त्याचा फायदा घेऊन घ्या संधीचा. ज्यांची कोणाची अजून बाकी असेल ई-के-वाय-सी करायची तर. ओके. काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि जर की तुम्हाला हा पी-डी-एफ फाईल पाहिजे असेल तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचीवर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. ओके. त्यांना पण समजून सांगायचं आहे, की कसं काय आता काय प्रक्रिया आहे आणि कशा पद्धतीने आपण आता प्रमाणपत्र गोळा करू शकतो. आणि स्वतःची के-वाय-सी लवकर करून घ्या. ओके. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन-नवीन अपडेटसाठी, जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आणि अशाच योजनेबद्दल व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.